नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. स्पर्धेचे आयोजक हे अनाउन्समेंट करत असतात की आता ही मंगळागौरीची शेवटची फेरी असणार आहे आणि जी कोणती सासू सून ही जो फेरी जिंकेल ती विजेती फेरी ठरणार आहे. तर आपण पाहतो कला आणि सरोज या दोघीही स्पर्धेसाठी तयार झालेल्या असतात आणि ही फेरीसाठी तेव्हा आयोजक बोलतात की चांदेकरांच्या दोन्ही सुना या स्पर्धेसाठी तयार आहेत आणि आपण पाहतो एका खेळाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणचे बॉक्स उचलायचे असतात आणि कला ही बॉक्स उचलण्यासाठी जाते. तेव्हा रोहिणी ही मनामध्ये म्हणते की स्पर्धेची शेवटची फेरी तर कलाच्या जीवाचा शेवट आहे आणि आपण पाहतो कला ही बॉक्स उघडून बघते. त्या बॉक्समध्ये हात घालते तर रोहिणीने त्यामध्ये साप सोडलेला असतो आणि तो साप सरळ कलाच्या हाताला चावतो आणि आपण पाहतो क्षणार्धामध्येच कलाची तब्येत खराब होते व कला ही खाली कोसळते आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात. तेव्हा कलाच्या हाताला साप चावलेला आहे हे सरोजला समजते. सरोज लगेचच आपली साडी फाडून कलाच्या हातावर बांधते आणि तेव्हा अद्वैत देखील अतिशय घाबरलेला असतो. तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये साप असतो. तेव्हा अद्वैत हा कला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तेव्हा तो डॉक्टरला विचारतो, डॉक्टर कशी आहे माझी कला? तेव्हा माझी कला तर चांगली आहे ना? तेव्हा डॉक्टर हे काहीच उत्तर देत नाहीत. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अद्वैतने डॉक्टर हे कलाचे प्राण वाचवू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.